आता हे रंग बदलणं, एखादा मोठा कन्सल्टंट ठेवून त्याला 200 कोटी रुपये देणं, आता ज्याकडे पैसे आहेत ते देतील, पण त्या कन्सल्टंटचं सगळंच काय ऐकलं पाहिजे असं नसतं. आणि मला वाटतं हे अत्यंत पोरकटपणा दिसतोय मला. तर मोदींना बऱ्याच प्रमाणात भाजपच्या अपयशाचे श्रेय दिलं पाहिजे. फ्री बीजची संकल्पना जी साधारणतः महाराष्ट्रात याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात केली गेली नव्हती, ती केली जाते. मग त्या योजनेचा आत्ता महायुती ज्या पद्धतीने प्रचार करते त्यांना त्याचा फायदा होईल का, आणि त्याला तुम्ही कसं टॅकल करणार आहात? देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये सत्तेत आले, त्यांना त्यावेळेला काही लाटकी बहीण दिसली नाही का? बरंचसं नाजूक खूप ताणलं गेलं होतं सांगलीच्या बाबतीमध्ये वगैरे. आम्ही जर कडक भूमिका घेतली असते तर कदाचित ते तुटलं असतं. आपल्याला सत्ता येताना आता दिसतीये, सरकार आपलं येतंय, सत्ता येते. 10 वर्ष आम्ही सत्तेशिवाय होतो, तर त्यामुळे आता असं कोणी आलेली सत्ता कोणी लात भरलेल्या ताटाला कोणी लात मारणार नाही असं मला वाटतं. आणि मराठा आंदोलनाचा फार मोठा फायदा आम्हाला झाला महाविकास आघाडीला. विधानसभा निवडणुकीमध्ये तर हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी भाजपचा या दोन्ही राज्यातला पराभव झाला आणि तिथं महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं, तर मग दिल्लीचं मोदी सरकार काही फार काळ स्थिर राहू शकणार नाही. आज RSS असेल, भाजप असेल, किंवा एक भाजपला सहानुभूती असणारे जे लोक आहेत समाजातले, त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तुम्ही अजित पवारांना का घेतलं. चेहऱ्याने निवडणूक लढली तर त्याचा फायदा होईल असं उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने संजय राऊत सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा झाला अशा सुद्धा बातम्या येतात. आणि काही पत्रकार असंही म्हणतात की त्या मागण्या काँग्रेसच्या हायकमांडने मान्य सुद्धा केलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांना आता अगदी कमी कालावधी राहिलेला आहे. साधारणतः अगदी मला वाटतं महिना ते 1.5 महिन्यात आचारसंहिता घोषित होईल आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही रणधुमाळी आपल्याला बघायला मिळणार आहे. याच निमित्तानं आपण बोलबिडूवरती वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे, एकंदर सध्याच्या राजकारणात काय घडतंय, या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्याचसाठी आज माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे बोलबिडूमध्ये. धन्यवाद. सर, लोकसभेचा निकाल लागून मला वाटतं आता 2-2.5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरीसुद्धा आजही जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकसभा निकालांची चर्चा होते तेव्हा महाविकास आघाडीला मिळालेलं अभूतपूर्व यश आणि त्याच्याच आधारावरती विधानसभेसाठी केली जाणारी बार्गेनिंग पॉवर, याच्या सगळ्याच्या चर्चा होतात. पण जेव्हा जेव्हा लोकसभेचा निकाल कसा लागला किंवा महाविकास आघाडीला कसं यश मिळाले याबद्दल बोलतो तेव्हा साधारणतः उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळालेली सहानुभूती, एक भाजपविषयीचा राग, या गोष्टींबद्दल चर्चा होते. पण ज्या पद्धतीनं काँग्रेसला इतकं मोठं यश मिळालं त्याच्या मागे नेमकं काय कारण होतं? म्हणजे या गोष्टींमुळेच काँग्रेसला यश मिळालं की काँग्रेसची काही स्ट्रॅटेजी होती जी लोकसभेला वर्कआउट झाली? काँग्रेस ज्या पद्धतीने रिबाउन्स बॅक केला आपण म्हणतो, ते नक्की कशा पद्धतीनं झालं लोकसभेला? एक तर पहिल्यांदा जर आपण 2014 आणि 19चे निकाल पाहिले तर काँग्रेसची फारच वाईट परिस्थिती होती आणि ती काही नैसर्गिक तो काही आकडा नव्हता. काँग्रेसची त्याच्यापेक्षा जास्त ताकद होती. त्यावेळेला काही तात्कालीन काही चुका झाल्या किंवा काही परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळं आम्हाला खूप कमी जागा मिळाल्या. पण त्याचा अर्थ काँग्रेसची ताकद अगदी 0 किंवा 48 पैकी 1 जागा मिळण्या इतकी होती असं नव्हतं कधीच. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या मताची विभागणी झाली नाही. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर या 2024च्या निवडणुकीमध्ये मी जो मानतो की ज्या प्रकारे वंचित आघाडीने 2019ला जवळजवळ 7-8 जागामध्ये आमचं नुकसान केलं आणि भाजपचे खासदार निवडून आले, यावेळेला तशा प्रकारे फार मोठी काही तिरंगी लढाई झाली नाही. 2-4-5 ठिकाणी तिरंगी लढाई झाल्या, पण इतर ठिकाणी एक बायपोलर लढाई, म्हणजे समोरासमोर 2 पक्षाची लढाई झाली. आत्तापर्यंत आपण 14 आणि 19चे जर निकाल पाहिले तर विरोधी पक्षांच्या मतविभागणीमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळालं. आता इंडिया आघाडीच्या निर्मितीमध्ये बऱ्याच राज्यामध्ये ही परिस्थिती टळली आणि समोरासमोर निवडणूक झाली. विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टळलं. महाराष्ट्रातही ते झालं. आणि मला वाटतं सर्वात मोठा चांगला निकाल येण्याकरता ती एक रणनीती फार महत्त्वाची होती. आम्ही अगदी प्रकाश आंबेडकर यांचा जो वंचित आघाडी पक्ष आहे त्यालासुद्धा बरोबर घ्यायची आमची खूप इच्छा होती की त्यामुळं काही मताचं विभाजन होऊ नये. पण त्यांनी काही मान्य केलं नाही. नाहीतर आज सहज त्यांच्या 3-4
खासदार त्यांचे आले असते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कारण मताचे विभाजन झालं नाही. दुसरं महत्त्वाचं कारण की मोदींना बऱ्याच प्रमाणात भाजपच्या अपयशाचे श्रेय दिलं पाहिजे. ज्या प्रमाणात त्यांनी मायनॉरिटी बॅशिंग केलं, अल्पसंख्याकांना ज्या भाषेमध्ये त्यांनी प्रताडित केलं, त्यामुळे नैसर्गिक रीतीने सर्व मायनॉरिटीज, मग त्या ख्रिश्चन मायनॉरिटी असतील, मुस्लिम मायनॉरिटी असतील, सीख मायनॉरिटी असतील, त्यांच्या मनामध्ये एक विषय निर्माण झाला की ही लोक आले जर सत्तेमध्ये तर आपल्याला त्या देशामध्ये काही स्थान राहणार नाही, आपल्याला दुय्यम नागरिकत्वाची वागणूक दिली जाईल. तर तिथं न सांगता सगळी मतं कन्सॉलिडेट झाली, कुठेही काही विभाजन झालं नाही, पैशाचाही तिथं काही फार वापर करता आला नाही. संविधान बचावचा जो मुद्दा झाला, आता जरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फेक नॅरेटिव्ह हे झालं, तरी नॅरेटिव्ह सुरू कोणी केलं? संसदेमध्ये स्वतः नरेंद्र मोदी 400 पार म्हटले, काही लोक 370 पार म्हटले, आणि ते सांगताना म्हटले की आम्हाला 2/3 बहुमत पाहिजे कारण आम्हाला संविधान बदलायचं. त्यांचेच खासदार म्हणाले, त्यांचे खासदार मिळाले, आपल्या महाराष्ट्रातले खासदार मिळाले, आणि एक वातावरण झालं की नाही ठीक आहे, आता तिसऱ्या टर्ममध्ये मोदींना पुन्हा ते सांगतात ते होतं, आणि 2/3 बहुमत मिळालं की मग संविधानामध्ये कोणी अडचणी करणार नाही कुठलाही बदल असेल तर. आणि तो मुद्दा एक लोकांच्या मनात गेला, त्याचा आम्ही अर्थात प्रचार केला. बरोबर. त्यामुळे ते फेक नॅरेटिव्ह नव्हतं, ते भाजपनीच नॅरेटिव्ह सुरू केलं होतं, त्यांच्या अंगलट आलं. दुसरा विषय जो महाराष्ट्रातला होता, ज्याच्या पलीकडे आम्ही कुठं गेलो नाही, महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार. त्यामध्ये 2 प्रकारचा भ्रष्टाचार, एक आर्थिक भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टमध्ये किकबॅक्स, बदल्यामध्ये पैसे घेणं, आणि जो नैतिक भ्रष्टाचार झाला, निवडून आलेल्या सरकारला पाडण्याकरता तुम्ही जो पैशाचा आणि सत्तेचा दुरुपयोग केला, ते सर्व लोकांच्या डोळ्यासमोर ते सगळं घडलं. निवडून आलेलं सरकार, आमचं महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेमध्ये होतं, आम्ही राज्य केलं 2.5 वर्ष. त्यामध्ये ज्या प्रकारे सत्ता सगळी वापरून आणि नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं, आणि त्यांच्याशिवाय गुजरात, आसाम, गोवा हे सरकार काही मदतीला आलं नसतं, आणि राजरोसपणे त्यांनी हे आमदार पळवले आणि 2/3 आमदार पळवून सत्तांतर केलं. तो एक राग होता. त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा, संविधान बचावाचा मुद्दा, बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी, 5च मुद्द्याच्या पलीकडे आम्ही कुठे गेलो नाही. बरोबर. अर्थात महागाई, बेरोजगारीला नरेंद्र मोदींची अर्थव्यवस्था हाताळण्याची चुकीची पद्धत होती, त्यांना आलेलं अपयश, त्यामुळे त्यांना भरमसाठ कर्ज काढावं लागलं, भरमसाठ कर बसवावे लागले, सरकारी कंपन्या विकायला लागल्या, तो मुद्दा लोकांच्या समोर गेला. पण मला ते एकेका घटकाने, शेतकऱ्यांनी मोदींना हरवलं, बेरोजगार युवकांनी मोदींना हरवलं, दलित समाजाने ज्यांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदललं तर ते त्यांनी हरवलं, या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव केला, नरेंद्र मोदींचा पराभव केला. आमची काही विशेष रणनीती होती असं काही म्हणता येणार नाही, कारण आम्ही बरंचसं नाजूक, खूप ताणलं गेलं होतं. सांगलीच्या बाबतीमध्ये वगैरे आम्ही जर कडक भूमिका घेतली असते तर कदाचित ते तुटलं असतं. तर एक होतं की दिल्लीतून आग्रह होता की नाही, तुम्ही ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कायम ठेवा, एखादं पाऊल मागं टाकावं लागलं तरी घ्या. आम्ही एखादं पाऊल मागं घेतलं आणि ही आघाडी मजबूत ठेवली. आता उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचा एक माजी आमदार माणूस त्यांनी घेतला, त्याला आम्ही मान्यता दिली, हरकत नाही, तुम्ही सीट घेतली आहे, तुमच्याकडे माणूस नाही. भिवंडीच्या जागेवर खूप वाद झाला, ती आमची हक्काची जागा होती, तरी आपण शेवटी सोडली. सांगलीचा आपण सगळा किस्सा जवळून पाहिलेला आहे. तिथं उत्तर मध्यमध्ये जर मुंबईची जर दक्षिण मध्य, साऊथ सेंट्रल जर आम्हाला दिली असती तर आम्ही त्यांना उत्तर मुंबईची सीट द्यायला तयार होतो, जे चांगल्या प्रकारे ते लढू शकले असते. तर अशा काही गोष्टी घडल्या, आम्ही निश्चितच एखादं पाऊल मागं घेतलं, कारण ही आघाडी करणं आवश्यक होतं. आणि आता सगळ्यांना त्या 3 पक्षाच्या आघाडीचा आणि मताचं विभाजन न होऊ देण्याचा फायदा दिसतोय. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मताची विभागणी न होऊ देता 3 पक्ष एकत्रपणे आझाद निवडणुकीला सामोरं जातील. उलट पक्षी महायुतीमध्ये बराच तणाव आम्हाला दिसतोय की अजित पवारांचं काय करायचं. आज RSS असेल, भाजप असेल, किंवा एक भाजपला
सहानुभूती असणारे जे लोक आहेत समाजातले, त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तुम्ही अजित पवारांना का घेतलं. विशेषतः जेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर जी कडक टिप्पणी केली होती भोपाळमध्ये, त्यानंतर तुम्ही का घेतलं. म्हणजे तुम्हाला सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि हे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आता त्यामुळेच भाजप अंतर्गत आणि RSSमध्ये चर्चा चालली की बाबा हे चालू ठेवायचं काय, ते काही बदल करायचा. पण जसं सर मी सुरुवातीला म्हणाले की हे यश जे आहे ते महाविकास आघाडीला एकत्रितपणे मिळालं. जो भाजपविषयीचा राग होता, मोदींविषयीचा राग होता. पण आपण जेव्हा असं साधारणतः आयुष्यात बघतो तेव्हा साधारण लोकांचा राग एकदा व्यक्त होतो एखाद्या व्यक्तीवरती. त्याच्यानंतर तो राग जो तो कमी करण्याचे प्रयत्न केले जातात, जे आता आपल्याला महाराष्ट्रात सुरू असलेलं बघायला मिळते. म्हणजे जशी निवडणूक संपली आहे, मग त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोषणा करणं, लाडकी बहीणसारखी योजना आणणं, त्यानंतर युवकांच्या रोजगारासाठी सुद्धा योजना घोषित करणं, निधी मोठ्या प्रमाणात देणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा प्रचार करणं, या गोष्टी सध्या चालू आहेत. थोडक्यात फ्री बीजची संकल्पना जी साधारणतः महाराष्ट्रात याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात केली गेली नव्हती, ती केली जाते. मग त्या योजनेचा आत्ता महायुती ज्या पद्धतीने प्रचार करते त्यांना त्याचा फायदा होईल का आणि त्याला तुम्ही कसं टॅकल करणार आहात? दोन गोष्टी आहेत की लोक एकदाच शिक्षा देतात, पुन्हा ते माफ करतात वगैरे, ही कल्पना त्यांना तर त्या आधारावर जायचं असेल तर त्यांना लखला बसो. पण असं होत नाही. कारण ज्या ज्या कारणामुळं महायुतीवर आणि मोदी सरकारवर लोक नाराज होते त्यामध्ये काहीच बदल होताना दिसत नाही. रोजगारीच्या प्रश्नाबद्दल काही उत्तर नाही आहे. शेतकऱ्यांच्याबद्दल तुम्ही काही करत नाही. अजूनही कांद्याची निर्यात बंदी हटवलेली नाही आहे. ज्या गोष्टींच्यामुळं लोक मतदार भाजपवर नाराज होते, ती कारणं होती, ती कुठं दूर होताना दिसत नाहीत. आता नवीन फ्रीबी देताना दिसतंय. काय करत नाही. लोक विचारतायत, महिला विचारतात की देवेंद्र फडणवीस 2014मध्ये सत्तेत आले, त्यांना त्यावेळेला काही लाडकी बहीण दिसली नाही का. तुम्ही लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर तुम्ही एकदम खडबडून जागा झालाय आणि आता तुम्ही मतं गोळा करायला लागलाय. त्यामुळे हे कोणाला होणार नाही. पण मुळातच ही योजना फ्रीबी असे मी म्हणणार नाही. तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढवलेली आहे. गॅस सिलेंडरचा दर पाहिला, GST लावलेली पाहिली, डिझेल पेट्रोलचे दर वाढले की सगळ्याच गोष्टी महाग होतात. आज व्याजाचे दर, EMIचा दर वाढलेला आहे, सगळंच काही महाग झालेलं आहे. आणि त्यामुळं ते एकदम त्यावर काही उपाययोजना सरकार करू शकणार नाही. तिथं कुठंच फ्रीबी नाही आहे. त्यामुळं जे लाडकी बहीण म्हणून जे काही पैसे दिले जाते ते मी काही त्याला चुकीचं म्हणणार नाही. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांच्यावर महागाई लादलेली आहे त्याची ही थोडी नुकसान भरपाई आहे. पण याच्यापेक्षाही जास्त दर महिना नुकसान होते लोकांचं. त्यामुळे यांनी काही समाधान होणार नाही. मुळातच ही कल्पना काँग्रेसची आहे. मिनिमम बेसिक इन्कम जी आंतरराष्ट्रीय कल्पना आहे त्याचा हा भाग आहे. आमच्या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते आश्वासन दिलं होतं महालक्ष्मीच्या रूपानं, ते आम्ही पूर्ण केलं. तिथं महिलांना पैसे आम्ही देतोय, मोफत ST प्रवास देतोय. तेलंगणामध्ये आम्ही 2,500 रुपये देऊ म्हणून घोषणा केली होती, आम्ही देतो तिथं. मध्य प्रदेशमध्ये देखील निवडणुकीच्या आधी आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्ही सगळी योजना नारी सन्मान या नावानं आणली होती, पण त्यांनी अंमलात आणली. शिवराज सिंग चौहानांनी अंमलात आणली. त्याचा त्यांना फायदा देखील झाला, कारण आपल्यापेक्षा जास्त दारिद्र्याची परिस्थिती आहे. आता मध्य प्रदेश पॅटर्न तुम्ही राबवा असं दिल्लीतून सांगितल्याबरोबर आहे ना, हे करावं लागलं. 1,500 रुपयाची घोषणा केली. पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही कर्नाटक आणि तेलंगणा पॅटर्नवर आम्ही तिथे ती योजना जाहीर करणारच आहे. त्यामुळे आमची दरमहा जी आम्ही रक्कम देऊ ती कर्नाटक आणि तेलंगणाच्या आधारावर असेल, आमचा जाहीरनामा होणार आहे. त्यामुळे त्या योजनेतून त्यांना काही फार मोठा लाभ मिळेल असं मला वाटत नाही. एक तर पहिल्यांदा त्यांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही 9 वर्ष सत्तेत होता, 10 वर्ष सत्तेत होता, 2-2.5 वर्ष सोडली तर तुम्ही त्यावेळेला का नाही केलं काही. त्यावेळेला काँग्रेसनी मिनिमम बेसिक इन्कमची घोषणा केली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं, तुम्ही त्याची टीका लढवली. आता तुम्ही पॅनिक मोडमध्ये आलेला आहे म्हणून तुम्ही ते केलेलं आहे. आणि त्याचा काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. इतर कुठल्याही गोष्टीवर महाराष्ट्रातली जनता नाराज होती मोदी सरकार, त्यामध्ये काही बदल झालेला नाही. त्यामुळे मला वाटतं तेच मुद्दे आम्ही पुढे मांडणार आहोत. काही लोकांचं म्हणणं आहे की संविधान मुद्दा आहे तो संपला आता, लोकसभेला होता, कारण संविधान हा दिल्लीचा विषय, आमचा नाही आहे. असं नाही आहे. ही मानसिकता आहे. या मानसिकतेला वर्णव्यवस्था पुन्हा आणायची आहे. या मानसिकता मनुस्मृती पुन्हा आणायची आहे.
ज्या सरकारनं मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात घालायचा प्रयत्न केला, ते सरकार दिल्ली विश्वविद्यालयामध्ये मनुस्मृतीचा अभ्यासक्रम ते लागू करू इच्छिते. ही त्यांची मानसिकता, त्या मानसिकतेच्या विरोधात लढाई आहे. आता प्रश्न आमच्यासमोरचं आव्हान एकच आहे, पैशाचा वापर. प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षानं पैसे वापरले या निवडणुकीमध्ये, मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला. आता ते कसं थांबवायचं याची आमची रणनीती आखायचं चाललेलं आहे. मी लोकांना जाऊन सांगणार की तुम्ही मतं विकू नका. आता त्याचा काय फरक होतोय, कसा पडतोय ते बघावं लागेल. पण त्यांच्या हातामध्ये आता फक्त पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून ही निवडणूक वाचवता आली तर वाचवायची, एवढं त्यांच्या हातात राहिलेलं आहे. पण मूलभूत मुद्दे जे आहेत त्या एकाही मूलभूत मुद्द्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही, समाधान केलेलं नाही. आता आपण जेव्हा महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्रित निवडणुका लढताय, लोकसभेला सुद्धा जेव्हा साधारणतः तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होत्या, तेव्हा शरद पवारांनी असं एक वाक्य उच्चारलं होतं. तुम्ही सुद्धा ॲक्च्युली त्या दरम्यान अंदाज व्यक्त केले होते की साधारणतः 30 ते 35 जागांपर्यंत महाविकास आघाडी जाईल म्हणून. आता अजून निवडणुकांना 2-2.5 महिने असताना शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना 225चा अंदाज वर्तवलाय. जर आपण आत्तापर्यंतचा इतिहास बघितला, म्हणजे अगदी एकसंध असताना शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, तर त्यांचा पर्सनली प्रत्येक पक्षाचा आकडा जो आहे तो अगदी म्हणजे 40च्या आत कोणी आलेलं नाही आहे 1999 पासूनचा जर इतिहास बघितला तर. आणि मॅक्झिमम जे आहे ते भाजप आपण 122 धरतो. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा सत्ता येताना 200 पार कोणी केलेलं नाहीये 99 पासून जर आपण बघितलं तर. तर पवारांचा हा आकडा तुम्हाला लॉजिकली बरोबर वाटतो का? आणि आत्ता पवारांनी असं म्हणण्यामागचं कारण नाही. आता त्यांनी का विश्लेषण कसं केलं हे मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही, करू इच्छिणार नाही. पण एक निश्चित आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही जरी गणित काढलं, एक आता आणखीन एक जर घ्यायचं झालं की लोकसभेला आम्हाला 65% जागा मिळाल्या, 48 पैकी 31 जागा मिळाल्या. 65% जागांचं गणित धरलं तर 288 पैकी 183चा आकडा येतो. म्हणजे 200 गाठायला काही फार अडचण असं मला वाटत नाही. आणि आता जे कन्फ्युजन भाजपमध्ये चाललेलं आहे, देवेंद्र फडणवीसची इथून हकालपट्टी करणार का, त्यांच्यामुळं हा सगळा घोटाळा झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, अजित पवारला कुणी घ्यायला सांगितलं होतं, का घेतलं, तुम्ही मराठा आणि ओबीसीमध्ये जे भांडण लावलं त्याचं महाराष्ट्राला नुकसान होणार आहे, ते कोणाला आवडलेलं नाही. म्हणजे आता नेतृत्वाबद्दल चर्चा आहे. मग देवेंद्रांना वर घेऊन जाणार, मग खाली कोणाला आणणार, मग तावडेला आणणार का, त्यांना हे झेपेल का, दुसरा कोणी चेहरा आहे का नाही, हे सगळं कन्फ्युजन आहे. दुसरं कन्फ्युजन अजित पवारनं घेतल्यामुळं महायुतीचं फार मोठं नुकसान झालं, त्यांना का घेतलं, मग ते आता त्यांची काही पर्यायी व्यवस्था करायची का, नंतर 12 MLC तुम्ही नेमणार आहात का, त्यामध्ये मारामारी चाललेली आहे, तुम्ही आता निवडणुकीच्या आधी काही लोकांना ॲडजस्ट करणार का, आता राज्यसभेच्या 2 निवडणुका, पोटनिवडणुका, ते कोणाला देणार, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की ह्या पराभवात हा जिव्हारी लागलेला आहे. म्हणून 65% जास्त जागा त्यांच्या आम्हाला मिळू शकतील हा अंदाज काही चुकीचा नाही आहे. आता 225च्या वर असा अंदाज त्यांनी कशाच्या आधारावर काढला मला सांगता येणार नाही, पण त्यांचं आकलन आहे. आता लोकसभेच्या बाबतीमध्ये मी तर स्पष्टपणे सांगितलं होतं की 32 ते 35चा आकडा अनेक चॅनलला मी इंटरव्ह्यू देताना केलेला आहे. त्यात लोकसत्ता होती, महाराष्ट्र टाइम्स होता, टाइम्स ऑफ इंडिया होता, सगळ्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये आमचा फक्त एका 7च्या जागेचा अंदाज चुकला आणि एखादी ठिकाणी अदलाबदली झाली. आम्हाला धुळ्याच्या जागेचं एवढं खात्री नव्हती आणि त्याच्याऐवजी हातकलंगडे येईल असं वाटलं होतं. असंही झालं, पण सरासरी आमचा अंदाज बरोबर होता. आणखी जर योग्य प्रकारे आपण निवडणूक हाताळली असती, चुका केल्या नसतात, आणखी 4-5 जागा पवारसाहेब जे 30 ते 35 म्हणत होते तिथपर्यंत सुद्धा आपण पोचू शकलो असतो. पण बहुतेक सगळ्या पत्रकारांनी, मीडिया पंडितांनी सगळ्यांनी 15च्या वर, आम्हाला 15-17च्या वर काही दिलं नव्हतं. पण आम्हाला मात्र विदर्भातली हवा पाहिली असली, मराठवाड्यातलं मराठा आंदोलन पाहिलं तर हा आकडा गाठणं सहज शक्य होईल असं आम्हाला खात्री होती. आता या निवडणुकीमध्ये अंदाज वर्तवले जात आहेत. मी मगाशी 65% एक विषय सांगितला, त्यामुळे 183 जागा येतात. काही ठिकाणी 200चा अंदाज आहे, 250चा अंदाज, 225चा आहे. मला वाटतं की यावेळेला निर्णायक यश महाविकास आघाडीला मिळेल, यामध्ये अजिबात कुठलीही शंका नाही आहे. एकही कारण ज्यामुळं लोकसभेला लोकांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं, मोदींच्या विरोधात मतदान केलं, त्याचा कुठलाही सोल्युशन तुम्ही आत्तापर्यंत देऊ शकलेलं नाही.
आता पैसे फेकायचे चालेल, पैसे नसताना जवळजवळ 7,80,00,000 महाराष्ट्रात कर्ज आहे, तरी तुम्ही कर्ज काढायची थांबत नाही आहे. तुटीचा अर्थसंकल्प सादर केला, पुन्हा लाडली बहीणला जर जवळजवळ 1.5 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प आत्ता तुम्ही पुन्हा ते किती कर्ज काढणार? आणि कर्ज काढून दिवाळी करायचं जे चाललेलं आहे, लोकांना ते लक्षात आलेलं आहे. लोकांना उत्तर द्यावं लागेल. आज मंत्रिमंडळामध्ये वाद होतोय की पैसे एखादं कॉन्ट्रॅक्ट द्यायच्याकरता किंवा एखादी वस्तू विकत घेण्याकरता वाद व्हायला लागलेले आहेत. आणि कुणाकुठे झाले जे अगदी जवळचे मानले जातात अशा लोकांचे वाद व्हायला लागले. म्हणजे हे सिंकिंग शिप आहे. उडत्या जहाजामधनं आता उड्या टाकायला लागलेले लोक आहेत. बरेचसे माणसं काही पक्ष सोडून इतर पक्षामध्ये, महाआघाडीच्या पक्षामध्ये येतील असं मला वाटतं. पण आता सर, जसं आपण 14-19ला बघितलं होतं की एक रांग लागली होती भाजपमध्ये जाणाऱ्यांची, विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीतनं हा लोंढा खूप मोठा होता. मोठमोठे लोक सोडून गेले, तिथं सेटल डाऊन पण झाले. पण आता जसं तुम्ही म्हणालात की काही लोक येण्यासाठी उत्सुक आहेत. पण मग अशा वेळी जर काँग्रेससोबत राहणारे 10-10 वर्ष राहणारे नेते असतील आणि तिकडून काही येण्यासाठी इच्छुक असतील काही जागांसाठी, तर काँग्रेस नेमकी कोणाला संधी देणार? नाही, ते आता असं आहे की म्हणजे सगळे जे बाहेरून येतील त्यांना संधी दिली जाईल असं काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेला कोण नसेल त्या ठिकाणी कोणी घेतलं तर शक्यता आहे, किंवा एखाद्याची जर खरोखरी जोडण्याची क्षमता नसेल किंवा वातावरण बदललं असेल तर एखाद्या ज्येष्ठ नेत्याला देखील थांबायला सांगता येईल. फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये इन्कमिंग होईल असं मला वाटत नाही. येतात लोक, खूप इच्छुक आहेत. पण मला वाटतं अजित पवारांच्या पक्षातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाण्याची संख्या मोठी असेल. तर कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं त्यांचा पक्ष आहे. सर, आता या सगळ्यामध्ये अजित पवार जे आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात जास्त प्रचार करताना दिसतात. ते प्रचार करताना सुद्धा मुख्यमंत्री हा शब्द वगळून करताना दिसतात बऱ्याच ठिकाणी. म्हणजे त्यांचा जो कॅम्पेनिंगचा रंग आहे तो पूर्ण गुलाबी आहे. अगदी मोठमोठ्या बसेसपासून ते त्यांच्या गाडीचा रंगही बदललेला आहे. तर सोशल मीडियावरती येणारा पोस्ट, त्यांच्यावरती होणारी टीका आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी चालू आहेत, जे अजित पवार गेल्या 20 ते 25 वर्षात महाराष्ट्राला कधी नाही बघायला मिळाले, ते आता वेगळ्या रूपात बघायला मिळतात. मग अशा गोष्टी महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतील का? किंवा या खरंच अपील होतील का? आणि दादा आज म्हणाले की लोकसभेला आमच्या काही चुका झाल्या पण आता होणार नाहीत, आजचंच त्यांचं वक्तव्य आहे. आता हे रंग बदलणं, एखादा मोठा कन्सल्टंट ठेवून त्याला 200 कोटी रुपये देणं, आता जिकडे पैसे आहेत ते देतील, पण त्या कन्सल्टंटचं सगळंच काय ऐकलं पाहिजे असं नसतं. आणि मला वाटतं हे अत्यंत पोरकटपणा दिसतोय मला. तर एका परिपक्व राजनेत्याकडून, त्याला महाराष्ट्राचं नेतृत्व करायची मनशा आहे, त्याने असे रंग बदलून, कपडे रंगाचे बदलून करणं हे काहीतरी ठोस मांडणी केली पाहिजे. आज तुम्ही लाडकी बहिणी माझी योजना आहे असं दाखवायचा प्रयत्न करता, पण सरकारची योजना आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही बिलकुल प्रभावित होऊ नका. ही राज्य सरकारची योजना आहे, ही भाजपची योजना नाही आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची योजना नाही आहे. आता आम्ही जेव्हा संजय गांधी निराधार आणलं किंवा इंदिरा गांधीच्या नावानं योजना आणल्या, श्रवणबाळ योजना आणली असेल, कुणी आणली, काय आणली, ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. मी माझ्या कार्यकाळामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, ज्याला आज महात्मा गांधी योजना म्हणतो, ती आणली. आम्ही असं काय म्हटलं का की भाजपची पुढे याचा लाभ घ्यायचा नाही? या राज्य सरकारच्या जनतेच्या कराच्या पैशातून केलेल्या योजना आहेत. त्यामुळे याचा एका पक्षाने लाभ घ्यायचा प्रयत्न केला तसं होणार नाही. उलट ही रक्कम कमी आहे असं आमचं आग्रहाचं म्हणणं आहे. की तुम्ही इतकी महागाई वाढवलेली आहे, तुम्ही जरा हिशोब करा ना. 400 रुपयाचा गॅस सिलेंडर 1100ला नेला, किती नुकसान झालं? गॅस सिलेंडरचं रोज घरात स्कूटरमध्ये तेल टाकावं लागतं, किती पैसे पडतात? खतावर तुम्ही GST घेताय, किती पैसे जातात? ह्याचा हिशोब लोक काढतायत आता. त्यामुळे ही योजना आणली, काही फार उपकार केले नाहीत. पण आता बऱ्याच ठिकाणी जे गैरप्रकार चाललेले आहेत, सत्तेचा गैरवापर करून चुकीच्या लोकांना त्यामध्ये समाविष्ट केले जाते. उदाहरणार्थ उत्पन्नाची अट आहे ती न बघता कोणाला सरसकट केलं जातं, किंवा बांधकाम मजुराच्या ठिकाणी जे बांधकाम मजूर नाहीत त्यांना त्याची नोंदणी करून त्यांना पैसे लाभ द्यायचा प्रयत्न चालला आहे. हे आता पॅनिक रिॲक्शन आहे. त्यांची गेल्या 10 वर्षातली कारकीर्द जी होती ती संपूर्णपणे लोकांनी नाकारलेली आहे, अपयशी ठरलेली आहे. तर शेवटच्या क्षणाला काही रंग बदलून काहीतरी गुलाबी रंग घालून काही होणार नाही. पण तुम्ही अजितदादांसोबत स्वतः काम केलेलं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी तुमची जोडी होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यावेळेस.
त्यावेळचे अजित पवार आणि आत्ताचे अजित पवार यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? म्हणजे अजित पवार आता सुद्धा स्वतःच्या कामाचं प्रमोशन करताना दिसतात आपल्याला, म्हणजे कामाचा दादा अशा पद्धतीने ते लोकांसमोर येण्याचा नाही, ह्याचं प्रयत्न करतात. प्रमोशन करायची गरज लागते आहे यामध्येच बरंच काही सांगून जाते. एक त्यांचं एक निश्चितच एक हार्डवर्किंग नेता आहे, करारी आहे, एकदा शब्द दिला की तो टाळत नाही, कुठं किरकोळ बदल्या भ्रष्टाचारात कुठं अडकलेला नाही, बाकी गोष्टी असतील पण बदल्यामध्ये प्रशासनामध्ये हस्तक्षेप नाही, अशी जी प्रतिमा होती ती मला वाटतं प्रतिमा आता संपूर्ण या 3 पक्षाच्या घोळक्यामध्ये बदनाम झालेली आहे. कारण समजा जर सरकारी नोकऱ्यांच्या बदल्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला तर त्याची झळ अजितदादांनी पोचणार आहे, त्यांनी स्वतः काही केलं असेल किंवा नसेल केलं. त्यामुळे सरकारचं जे काम चाललेलं आहे आणि त्याबद्दल लोक जर नाराज असतील तर तिन्ही पक्षावर नाराज आहेत ते. सर, शरद पवारांवरती तुम्हाला आजही म्हणजे किती विश्वास वाटतो की महाविकास आघाडी म्हणून शरद पवार आजही तितके खंबीरपणे अजित पवारांच्या विरोधात उभे आहेत का? आणि शरद पवारांची हीच भूमिका पुढच्या काळामध्ये सुद्धा कायम राहील का, की अजित पवार यांच्यासोबत पुढच्या काळामध्ये काही कॉम्प्रोमाइज होऊ शकेल? नाही, असं आहे की शरद पवार हे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत, वयाने ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी ज्येष्ठ नेते आहेत. तर त्यांच्यावर मी विश्वास ठेवायचा का नाही, त्यावर भाष्य करणं हे उचित नाही आहे. मला वाटतं की त्यांचा आपसातले काय संबंध आहे त्यांचं ते पाहून घेतील. त्याचे घरगुती प्रश्नही आहे, राजकीय प्रश्नही आहे. त्यामुळे मला वाटतं ते निर्धारानं महाविकास आघाडीबरोबर उभे आहेत. त्यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. राजकारणात काही शक्य असतं, पण आम्ही मात्र आमची रणनीती हे तिन्ही पक्ष एकमेकाशी विश्वासानं वागतील, तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे मोदींना विरोध करतील या आधारावर आम्ही पुढे चाललेलो आहोत. आत्ताच्या ज्या राजकारणात चर्चा होत आहेत त्या म्हणजे महाविकास आघाडी चेहऱ्याने निवडणूक लढणार का, किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीआधीच घोषित केला जावा, चेहऱ्याने निवडणूक लढली तर त्याचा फायदा होईल असं उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने संजय राऊत सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा झाला अशा सुद्धा बातम्या येतात. आणि काही पत्रकार असंही म्हणतात की त्या मागण्या काँग्रेसच्या हायकमांडने मान्य सुद्धा केलेल्या आहेत म्हणून. मला जे माहिती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण जेव्हा आघाडी म्हणून, विरोधी पक्षाची आघाडी म्हणून जातो आपण पुढं, तेव्हा कधीही आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा इतर महाराष्ट्रात नाही, काँग्रेस पक्षाने इतर ठिकाणी आपण पाहिलं तरी बहुतेक कधी आपण करत नाही. मुख्यमंत्री जर स्वतः निवडणुकीत उतरले तर त्यांचं स्वाभाविकपणे त्यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे अशोक गेहलोत असतील, कमलनाथ असतील, ते होतं. पण विरोधात असताना बहुतेक एखादा अपवाद असू शकेल पण करत नाही आपण. आणि आपली परंपरा आहे, टाईम ऑनर्ड ट्रॅडिशन आहे की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा मुख्यमंत्री होतो, कारण ते स्थैर्याकरताही महत्त्वाचं असतं. यावेळेला काही बदल करायचं काही कारण असं मला वाटत नाही. आता त्यांना का गरज वाटली की आपण जाऊन तिथं मुख्यमंत्री पदाचं शिक्कामोर्तब करून यावं, त्यांना कुठंतरी एक निश्चित आहे की लोकसभेमध्ये त्यांचं उद्धव ठाकरेजी यांच्या पक्षाचं परफॉर्मन्स काही समाधानकारक नव्हतं, त्यांचंही ते समाधान झालं नसेल. बरोबर. त्यामध्ये काय त्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते आत्मपरीक्षण करतील. आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू आम्हाला बाहेरून काय दिसतंय ते, उमेदवाराच्या निवडीबद्दल काय चुका झाल्या, कसं झालं. तर मला वाटतं त्यामुळं थोडं पुन्हा सावरण्याकरता ते गेले होते का काय, मला तर आश्चर्य वाटलं की असं काही मागणी करायचं काही कारण नव्हतं. ते होणार नाही, एक तर काँग्रेस पक्षामध्ये कोणी मान्य करणार नाही आणि त्यांनी काही आम्हाला फायदा मिळेल असं वाटत नाही मला. पण सर आता ते सहानुभूती वगैरेचा विषय होता तो संपलाय. सहानुभूती संपली म्हणजे तो जे काय फायदा मिळाला असेल नसेल, मिळाला का नाही मला माहिती नाही, पण तो संपला विषय. आता राग आहे ज्या आमदारांनी पक्षांतर केलं आणि ज्यांच्याबद्दल 50 खोक्याचा विषय झाला त्यांच्याबद्दल राग आहे. आता त्यांचे मतदार त्यांना विचारणार की आम्ही विश्वासाने तुम्हाला मतं टाकली, तुम्हाला विश्वासाने आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्ही आमच्या विश्वासाचा सौदा केला, ह्याचं उत्तर तर द्यावं लागेल त्यांना. मला वाटतं की ह्याचं उत्तर जे लोकसभेमध्ये हा प्रश्न नव्हता, एक जनरल भ्रष्टाचाराचा मुद्दा आम्ही पुढे केला होता, पण हा नव्हता. आता वैयक्तिक आमदारांच्या बद्दलचा प्रश्न निर्माण होणार आहे. पण सर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की लोकसभेला कुठेतरी काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं किंवा काँग्रेस एक पाऊल मागं आली होती, तर तोच आता काँग्रेसचा जो काही म्हणजे काँग्रेसचा स्टँड असणार आहे की विधानसभेला सुद्धा काँग्रेस एक पाऊल मागं येणार आहे का? जागा वाटप असेल किंवा मग मुख्यमंत्री पदाचा मुद्दा असेल किंवा काही जागांवरती सेटलमेंट करणं असेल, तर या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंच्या हट्टापुढे यावेळी सुद्धा म्हणजे काँग्रेसची भूमिका नक्की काय असणार? नाही, मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचा प्रश्न मला वाटतं हा नव्हता, कधी नव्हता. काँग्रेस कधीच ह्याला ही बांधली, त्या प्रकारची चर्चा झालेली आहे. मागणी करण्याला काही हरकत नाही, पण ते होणार नाही.
आणि विशेषतः लोकसभेच्या निकालाच्या परफॉर्मन्स नंतर पुन्हा अशी मागणी करणं हे आश्चर्यकारक आहे. का केले मला माहिती नाही. तो प्रश्नच नाही आहे. आता जागा वाटपामध्ये एखादी जागा मागं पुढं होऊ शकते. एखाद्याचा खूप आग्रह असतो, काही इमोशनल काही अटॅचमेंट असते. तर काही लोकसभेच्या उमेदवारीबद्दल शिवसेनेला विचारलं होतं तर ते म्हटलं नाही आमचा आग्रह आहे. आम्हाला म्हणजे त्यांच्या जागेच्या बद्दल देखील झालं होतं की आम्हाला योग्य वाटत नाही की थोडंसं काहीतरी वीक उमेदवार वाटतो असं म्हटलं असतं तरी हट्ट म्हटले नाही आमचा इगो आहे मी हे करणार. तसं एखाद्या जागेच्या बाबतीत झालं होऊ शकतं. काही एखादा कोणी नेता म्हणू शकतो की माझं हे मला हे करायचंच आहे. तरी काय फार मोठा फरक पडेल असं नाही. 48मध्ये थोडा दिसला मोठा फरक. 288मध्ये काही फरक फार पडेल असं वाटत नाही. एका दुसरी जागा त्याबद्दल असं कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. एखाद्याचा हट्ट असू शकतो. तो वर जाऊन तो आपला हट्ट पूर्ण करू शकेल आमच्या दिल्लीच्या नेतृत्वाकडे जाऊन. पण मला वाटत नाही. बहुतेक आपल्याला सत्ता येताना आता दिसतीये. सरकार आपलं येतंय, सत्ता येते. 10 वर्ष आम्ही सत्तेशिवाय होतो. तर त्यामुळे आता असं कोणी आलेली सत्ता कोणी लात भरलेल्या ताटाला कोणी लात मारणार नाही असं मला वाटतं. जेव्हा आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे बघतो म्हणजे साधारणतः तुमच्या बोलण्यात येईल की काही उमेदवार निवडीमध्ये झालेल्या चुका असतील किंवा काही ठिकाणी हट्ट आणि इगो म्हणून सुद्धा काही जागा देण्यात आल्या होत्या. पण हेच आपण तुलना जेव्हा एकनाथ शिंदेशी करतोय की त्यांच्याकडे जो काही 13 खासदारांचा आकडा होता तितके त्यांना निवडून आणता आले नाहीत. पण फेस टू फेस जी लढाई झाली 13 जागांवरती त्यामध्ये 7 एकनाथ शिंदेंच्या आल्या आणि 6 उद्धव ठाकरेंच्या आल्या. साधारणतः निवडणुकीआधी वातावरण असं होतं की उद्धव ठाकरे खूप द्वेषाने प्रचार करतायत आणि उद्धव ठाकरेंना खूप मोठं यश मिळेल. पण या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे नक्की कुठं कमी पडले असं तुम्हाला वाटतं? आता कोणी कुठं कमी पडले ते स्वतः विश्लेषण मला वाटतं त्याचं करतीलच नक्की करेल. आम्ही आता बाहेरून म्हणून करतोय थोडंसं. पण सल्ला देण्याच्या अवस्थेत आम्ही नव्हतो. आम्ही काय असं सांगणार नाही की इथं तुमची चूक झाली तिथं चूक झाली आता दुरुस्त करा असं काही सांगणार नाही मी. पण त्याचा आम्हालाही उपयोग होईल की अशा प्रकारच्या चुका करू नयेत हे आम्ही सुद्धा पाहू. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पण त्यातून काही धडा शिकेल निश्चित. पण आणि राष्ट्रवादी आणि मला वाटतं शिवसेना देखील काही चुका झाल्या असेल तर आत्मपरीक्षण निश्चित करेल. पण त्याच्यावर आम्ही काय भाष्य करणं किंवा तुम्ही तुमचा पक्ष कसा चालवावा हे आम्ही शहाणपण शिकवणं हे आम्ही काही करणार नाही. त्यामुळं चर्चेतून काही गोष्टी होतील आणि एकत्र बसू तेव्हा काही या विषयावर देखील चर्चा होऊ शकेल किंवा आमची चूक झाली किंवा काय आज वेगळं काही करायला पाहिजे होतं अशी चर्चा होऊ शकेल. आता आपण लोकसभेच्या निकालावरतीच बोलतोय तर काँग्रेसला इतकं मोठं यश मिळेल याची साधारणतः कल्पना म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच जणांना नव्हती की काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनेल. म्हणजे साधारणतः जेव्हा चर्चा होती तेव्हा उद्धव ठाकरे किंवा भाजप एक नंबरचा पक्ष बनेल असं. कारण गेल्या दोन्ही लोकसभेतला परफॉर्मन्स खूप लो होता. 2 आणि 1 खासदाराचा तुमचा परफॉर्मन्स होता. पण 13+1 असं झालं. तर काँग्रेसकडे म्हणजे एकमुखी नेतृत्व सुद्धा नव्हतं आत्ताच्या लोकसभेला. म्हणजे जे आपण शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंबद्दल बोलतोय. नाना पटोलेंविषयी सुद्धा बऱ्याच प्रमाणात नाराजी होती. मग या सगळ्या परिस्थितीत सुद्धा काँग्रेस संपत नाही किंवा काँग्रेस परत एकदा पुनरुज्जीवित होते. हे नेमकं कसं होतं? काँग्रेसच्या नेत्यांना हे सगळं कसं जमतं इतकं बांधून ठेवणं आणि परत एकदा मग राज्यामध्ये इतक्या चांगल्या परफॉर्मन्सने निवडून येणं? एक गोष्ट निश्चित आहे की 14 आणि 19च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या मताची जी विभागणी झाली त्यामुळे आम्हाला फार मोठा फटका बसला. त्यातला सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला. यावेळेला जर पाहिलं असेल मी माझ्यापुरतं बोलतो मी अनेक मीडियाच्या वाहिन्यांना लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाइम्स असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा तुमचं असेल हे लिखित प्रकारचे मी इंटरव्ह्यू दिले होते आणि ते सगळे इंटरव्ह्यू उपलब्ध आहेत. मी कधीही वैयक्तिक काँग्रेसच्या बद्दलचा आकडा कधी बोललो नव्हतो. मी नेहमी महाविकास आघाडीच्या 32 जागाबद्दल बोललो होतो आणि ते विश्लेषण करून बोललो होतो. अर्थात त्यात आमच्या किती असतील शिवसेनेचे किती असेल तर अंतर्गत माझं विश्लेषण जरी असलं तर आम्ही कुठेही जाहीरपणे बोललो नाही की आम्ही एक नंबर येऊ. अजिबात कुठं बोललो नव्हतं मला आठवते. पण 32 जागाचे मी बोललो होतो आणि 32 जागामध्ये एक 7-8ची जागा आमच्या अपेक्षेप्रमाणे आली नाही. त्यामुळे आकडा 32पर्यंत जवळजवळ अचूक होता आणि एक ठिकाणी जी जागा आम्हाला येणार नाही असं वाटलं होतं ती आली आणि जी येईल अशी होती ती आली नाही. अशा 2 जागा म्हणजे तरी 32चा आकडा केला होता. पवार साहेबांनी देखील मला आठवते की त्यांनी 32 ते 35चा म्हटला होता. मलाही वाटलं होतं की जर आणखी जर काही चांगलं लाट आणखी वेगानं गेली किंवा शिवसेनेचे जसं थोड्याशा जागा ज्या आम्हाला अपेक्षित त्या आल्या तर 36सुद्धा गाठायला काही अडचण नव्हती. पण त्यामध्ये आम्हाला जास्त मिळतील असं मी कधी बोललो होतो. एक अंदाज होता की आमचं चांगलं परफॉर्मन्स राहील. आमचे काही नेते हे म्हणत होते की आमच्या 15 येतील 16 येतील 13 येतील.
परंतु विदर्भामध्ये निश्चितच अपेक्षेपेक्षा चांगली परिस्थिती होती, ती आम्हाला नंतर कळली. आणि मराठा आंदोलनाचा फार मोठा फायदा आम्हाला झाला महाविकास आघाडीला. हे 2 होते, बाकी ठिकाणी मग लढती झाल्या. पैशाचा अपेक्षेपेक्षा जास्त वापर झाला, मते विकत घेतली गेली. अगदी सर्वोच्च पातळीवर हे गैरप्रकार घडले. त्याची आम्हाला अपेक्षा नव्हती, त्यामुळे 1-2 जागा ज्या आम्हाला अपेक्षित होत्या त्या नाही आल्या. परंतु सरासरी जे महाराष्ट्रातला जो मूड होता तो एक लक्षात येत होता की या ठिकाणी महाविकास आघाडीला 32च्या पर्यंत आम्ही जाऊ, कदाचित 35पर्यंत पण जाता येईल, पण 32पर्यंत आकडा प्रत्येकाने, मी पवारसाहेबांनी सगळ्यांनी, आम्ही अनेक चॅनलला मुलाखत देताना मी सांगितलं होतं. आणि हे विश्लेषण होतं. आश्चर्याची गोष्ट आहे की काही गुप्तहेर यंत्रणाचे लोक भेटले होते, त्यांचं अगदी वेगळं होतं की महाविकास आघाडीला 15-16 सुद्धा मिळणार नाही वगैरे. त्याचं चूक ठरलं ते. आणि मीडियाच्या बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की नाही, तुम्हाला 15-16च्या वर काही जाणार नाही तुम्ही. आम्ही जेव्हा 32 म्हणायचो तेव्हा सगळे आतल्या अंगाने थोडेसे आमची टीका टिंगल करायचे की एवढे कसे कुठे मिळतील, तुमचं विशफुल थिंकिंग आहे. पण चांगलं झालं. मला असं वाटतं की आता फार अतिशयोक्ती न करता आमचं एक चांगल्या बहुमतानं महाराष्ट्रात विधानसभेमध्ये सरकार येईल अशी मला खात्री आहे. आता सर, साधारणतः आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा केली. शेवटचा हाच प्रश्न की लोकांना महाविकास आघाडीकडून बऱ्याच अपेक्षा सुद्धा आहेत. आता काही लोकांचा महायुतीवरती राग आहे. हा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा आहे, अशा सुद्धा सातत्याने चर्चा होत असतात. जसं आपण सुरुवातीला तुम्ही म्हणालात की त्यांना केंद्रात पाठवण्याची सुद्धा चर्चा होते आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपला हरवणं या उद्देशानंच महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे का? नेमकी ही लढाई कशी असणार आहे? महाविकास आघाडी म्हणून, काँग्रेस म्हणून, काँग्रेस खरंच आता आजपर्यंत ज्या काही 99 नंतर जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा जास्तीच्या जागा घेऊन निवडून येईल का सत्तेमध्ये? तुमचं एकंदर प्लॅनिंग काय असणार आहे आत्ताच्या विधानसभेसाठीचं? प्लॅनिंग, विशेष प्लॅनिंग असं काही नाही. आता आमची जाहीरनामा समिती आमच्या पक्षाची स्थापन केलेली आहे. इतर पक्षांनी आपापले प्रतिनिधी दिलेले आहेत. त्यांचं इंटरनल वर्किंग त्यांचं चाललेलं आहे, आमचं चाललेलं आहे. थोडंसं एकदा त्याला मूर्त स्वरूप आलं की आम्ही तिघही मिळून त्यातले कॉमन पॉईंट्स घेऊन एखादा नवीन पॉईंट असेल तर तो चर्चा करून आम्ही संयुक्त जाहीरनामा तयार करू. आणि ते जाहीरनामा काही फार मोठा असणार नाही, त्यामध्ये काही आश्वासनं, प्रॉमिसेस असतील. मला वाटतं की लोकांना मोदींनी आपल्याला फसवलं, भाजपने आपल्याला फसवलं याची तीव्र भावना आहे. ज्या घोषणा 10 वर्षापूर्वी केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. नोटबंदी, GST, एकदम लॉकडाऊन करणं, शेतकरी कायदे लादणं, या गोष्टीचा अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झालेल्या लोकांना लक्षात आलेला आहे. रुपयाची किंमत घसरती आहे. परराष्ट्र धोरणामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे. एकही मित्र, एकही आपला शेजारी देश हे आपल्या फेवरेबल वातावरण त्याचं नाही आहे. आणि जिथं नेपाळ घ्या, अफगाणिस्तान घ्या, पाकिस्तान घ्या, श्रीलंका घ्या, बर्मा, म्यानमार घ्या, आणि आता बांगलादेश घ्या, सगळ्या ठिकाणी चिंतेचं वातावरण झालेलं आहे. आणि आता आपण जर मोदींची बॉडी लँग्वेज पार्लमेंटमध्ये पाहिली तर कुठेतरी ते पराभूत मानसिकतेमध्ये दिसतात. उदाहरणार्थ बांगलादेशचा इतका ज्वलंत आणि गहन प्रश्न आहे. इथं जवळ 1-1.25 कोटी हिंदू लोक राहतात. इथं काही जर प्रश्न निर्माण झाला तर माझी अपेक्षा होती की नरेंद्र मोदींनी स्वतः उभं राहून संसदेमध्ये सगळ्या जगातल्या लोकांनी आणि भारतातल्या लोकांनी आणि बांगलादेशच्या लोकांना आश्वस्त करायला पाहिजे होतं की नाही, तुमच्याकडे काही प्रश्न झाला तर आम्ही तुम्हाला मदत करू, पण काही गैरप्रकार घडला तर आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारे खंबीरपणाचं वक्तृत्व अपेक्षित होतं, ते त्यांनी केलं नाही. आणि त्यामुळे दादा योगींना ते हटवणार होते, RSSने त्यांना तिथं दाबलं आणि असं काही मी खपवून घेणार नाही असं सांगितलं. अशा बऱ्याच बातम्या यायला लागलेल्या आहेत. विशेषतः हिंदी भाषिक ज्या YouTube चॅनल आहेत त्यामध्ये जो नॉईज आपण जर गॅदर केला त्यातलं बरंच काही चर्चाही चालू आहे. म्हणजे कुठेतरी भाजप आता बॅकफूटवर आलेलं आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी 10 वर्ष सरकार रेटलं, मनमानी केली, ते आता चालणार नाही पुढे. आता उद्या आत्ताच्याच कालच्या वक्त कायद्याच्या बद्दल चर्चा आपण केली, खूप दंगा झाला, पण मोदींना जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मान्य करावी लागली. राफेलच्या बाबतीमध्ये आम्ही मागितलं असताना त्यांनी मान्य केली नाही. अदानीच्या बाबतीमध्ये, हिंडनबर्ग रिपोर्टच्या बाबतीमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मान्य केली नाही. आता कुठेतरी आपण बॅकफूटवर आलोय ही त्यांची बॉडी लँग्वेज आज देशाला दिसायला लागलेली आहे.
आणि भाजपचा पराभव होऊ शकतो, महाराष्ट्रात आपण भाजपला पराभूत करू शकतो, हा एक आत्मविश्वास विरोधकांच्या मध्ये आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की जे जुने मुद्दे होते, अर्थव्यवस्थेचे जे काही झालेलं आहे, मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत की आम्ही $5 बिलियन करू, आम्ही विकसित देश होऊ. पण विकसित देश होऊ, विकसित देशाची तुमची व्याख्या काय आहे? आज या 7% विकास दरानं आपण 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र होणार आहोत का? ते किती दिवस तुम्ही खोटी दिवस स्वप्न विकत राहणार लोकांना? तर आता लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीतून भाजपचा पराभव महाराष्ट्रात होऊ शकतो, हे लोकांनी अंदाज घेतलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष अजेत आहे, त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशी भावना होती, ती संपलेली आहे. आणि जे मुद्दे लोकसभेचे होते त्यातला एकही मुद्दा सुटलेला नाही, त्याचं उत्तर समाधान मिळालेलं नाही. आणि मोदींचा जो हटवादीपणा आहे तोही काही कमी होताना दिसत नाही आहे. म्हणून अंतर्गत कलह तिथं आता सुरू झालेला आहे. RSS आणि ज्येष्ठ भाजपचे नेते आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व, आता तो आपल्याला पाहावं लागेल. जर तिथं माझा विश्वास आहे की जर उद्या ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी भाजपचा या दोन्ही राज्यातला पराभव झाला आणि तिथं महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं, तर मग दिल्लीचं मोदी सरकार काही फार काळ स्थिर राहू शकणार नाही. कारण ते आज नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्यावर ते चाललेलं सरकार आहे. 28 खासदार या दोघांचे आहेत. आणि जर हे देशात विरोधी वातावरण आहे असं जर त्यांच्या लक्षात आलं तर ते काही राहणार नाही. तरी ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 महिन्यात सरकार गेलं, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते असं मला खात्री वाटते. नक्कीच सर. तर साधारणतः आज आपण लोकसभेचं जे काही महाविकास आघाडीचं यश आहे, काँग्रेसचं जे काही यश आहे, त्याच्यासोबतच महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुका, त्याच पद्धतीनं जागा वाटपाच्या होणाऱ्या चर्चा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा असण्याची जी काही मागणी आहे, त्या संदर्भाने एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेली भूमिका, त्यांचं विश्लेषण हे आपण ऐकलेलं आहे. तुम्हाला ही सगळी चर्चा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पुढच्या काळामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती, त्यांच्यासोबतच्या चर्चा तुम्हाला बोलभिडवरती पाहायला मिळतील. तुम्हाला कोणकोणत्या नेत्यांच्या मुलाखती पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अर्थात बोलभिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.